आता बदलापूर मधून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असणार आहे ही सुवर्ण संधी. तुम्हाला सुद्धा गेम खेळायची आवड असेल तर आता तुमची ही आवड पूर्ण करणार आहे FPS गेम झोन. बरोबर ऐकत आहात. नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण बदलापूर पूर्व गुरुकुल स्कूलच्या जवळ आहोत आणि याच ठिकाणी FPS गेमिंग झोनचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा पार पडतोय. अर्थात तरुणाईसाठी एक कुठेतरी प्रेरणा आपल्याला इथे सिमरन आणि निश्चय जे आहे ते होताना पाहायला मिळतात. या दोन्ही युवकांनी मिळून जे आहे तरुणी आणि तरुण या दोघांनी मिळून हे गेम झोन जे आहे ते आता सुरुवात करतायत आणि यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे घरातील मेंबर्स असू द्या, त्याचबरोबर नगरसेविका वैशालीताई पाटील आणि सुजाता पाटील जे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आता हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. बाहेर आपण बघतोय की पाऊस पडतोय, मात्र इथे आपण एन्जॉय करतोय ती म्हणजे FPS गेमिंग झोन. अगदी आगळा वेगळा सोहळा आहे आणि तुम्ही सुद्धा लक्षात ठेवणार आहात. नक्कीच यायचे आणि तुम्हाला ऑफर सुद्धा चांगल्या मिळणार आहे तिथे. बोला गणपती बाप्पा मोरया. तर जर तुम्ही 3 हवर्स या ठिकाणी गेम खेळला तर तुम्हाला 1 हवर जो आहे तो फ्री मिळणार आहे आणि 2 हवरचा गेम असला तर तुम्हाला हाफ हवर हा अगदी फ्री मिळणार आहे. कितीही पाऊस असला तरी सुद्धा प्रगती थांबायला नको, हेच ध्येय जे आहे ते आपल्याला आज सिमरन आणि निश्चय या दोघांनी गाठलेलं पाहायला मिळतंय. त्यांचे मित्रमंडळी सुद्धा इथे आहेत आणि त्याचबरोबर आज पहिलाच दिवस आहे, परंतु गेमिंग झोन मध्ये एन्जॉय करताना आपल्याला मुलं जे ते पाहायला मिळत आहेत. इथे नगरसेविका वैशालीताई पाटील आणि त्याचबरोबर सुजाता पाटील यांच्या शुभ हस्ते नुकताच हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडलाय. आता त्यांचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे. आपण सध्या बघतोय इलेक्ट्रॉनिक्स गेम. आपण बघतोय की इलेक्ट्रॉनिक्स गेम अनेकांना आवडतात, परंतु खूप वेळेला आपल्याला वेळ मिळत नाही घरी खेळायला, तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि या युवा पिढीला, या तरुण पिढीला खरं तर प्रोत्साहनाची गरज असते आणि ते प्रोत्साहन जे आहे इथे आपल्याला नगरसेविका वैशालीताई पाटील आणि सुजाता पाटील यांच्या माध्यमातून मिळताना आपण बघत आहोत. आणि हा पहिला असा लाईव्ह असेल जिथे सत्कार नंतर स्वीकारला जाणारे पहिले त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. वा, खूप छान, खरोखर शुभेच्छा ज्या आहेत त्या माध्यमातून. जसं की मी आत्ताच बोलली की हा आमचा पहिला असा लाईव्ह आहे. खूप वेळेला असं होतं की जेव्हा कोणी गेस्ट येतात ना तर त्यांचा सत्कार आणि ते चालतं, पण हा पहिला लाईव्ह आहे जिथे ह्या युवकांना इथे प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः त्यांनी त्यांच्यासाठी गिफ्ट आणलंय. विठू रुक्माईची प्रतिमा जी आहे त्यांना देण्यात आली. हा इकडून. आणि हीच गरज आहे आजच्या तरुण पिढीला, स्वतःच्या पावलावरती स्वावलंबी होऊन स्वतःचा व्यवसाय करायचं आणि इतरांना नोकरीवर ठेवायचं, हे ध्येय जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते. आपण सगळ्यांशी संवाद साधणार आहोत. आता दादांशी बोलूया आपण आधी. काय बोलाल आपण या ठिकाणी आलेला आहात सिमरन आणि निश्चय. काय बोलाल, तुमच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे, भव्य दिव्य असं गेम झोन आहे. काय सर्वप्रथम तर त्यांना दोघांना शुभेच्छा देतो, कारण आम्ही नेहमी सांगत असतो की मराठी तरुणांनी उद्योग धंद्यात पुढे आलं पाहिजे. आणि निश्चय आणि सिमरन तर मी अगदी लहानपणापासून तिला ओळखतो, कारण तिचे आई वडील दोघं माझे मित्र आहेत चांगले. आणि तिन्ही मुलं आमची साक्षी झाली. हे स्पोर्ट्समध्ये पण पुढे असायचे नेहमी आणि प्रत्येक वेळेस मी त्यांचं कौतुक करायला असायचो. पण आज अभिमान वाटतो की मुलांनी, ती स्वतः नोकरी करते आणि तरी सुद्धा ती या बिझनेसमध्ये आलेली आहे. आणि हे जे स्पोर्ट्स झोन आहे, हल्ली मुलांना गेम आणि विरंगुळा म्हणजे अभ्यासा बरोबर काहीतरी विरंगुळा हवा, म्हणून या सगळ्या गोष्टींची निर्मिती केली जाते. आणि खरं तर खूप सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे. ते बसून अतिशय चांगला गेम खेळू शकता. मुलांनी गेम खेळता खेळता आपण उद्योगाकडे कसं वळावं हे देखील त्यांनी शिकलं पाहिजे. मी तर सांगेन, तुम्ही प्रत्येकाला इथे आल्यानंतर सांगा की आम्ही काय करतो. गेम तर खेळाच, परंतु गेम खेळण्याबरोबर तुम्ही जशी प्रगती करत आहात तशी प्रगती या तरुणांनी इथे खेळासाठी येणाऱ्या तरुणांनी देखील केली पाहिजे. यासाठी देखील तुम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन करा. आणि आज चांगल्या प्रकारे इथे जवळपास स्कूल पण आहे आणि जाणारे येणारे चांगला हा मोठा कॉम्प्लेक्स आहे इथे. आणि या विभागात त्यांनी हा आज काय नाव तुमच्या FPS गेमिंग झोन याचं आज उद्घाटन झालेलं आहे. मी बदलापूरमधील सर्व तरुणांना, लहान मुलांना देखील सांगेन की इथे येऊन
इथे आपण चांगल्या प्रकारे चांगले सेटअप आहे गेमचा, चांगले मोठे मोठे गेम्स असतील इथे. आम्ही कधी गेम खेळलो नाही, आम्ही लहानपणी गोट्या खेळायचो, परंतु आता परवा आम्ही असं अंगणात फिरत असताना मला एक गोटी मिळाली. म्हटलं आता आपली मुलं गोटी हा प्रकार कधी बघितला पण नसेल, पण ठीक आहे, इथे काहीतरी तसा गेम त्यांना वेगळा गेम खेळण्याचा संधी मिळते. आणि तुम्ही सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. वास्तविक तुमच्या आईवडिलांचं खरं तर कौतुक करायला हवं की तुम्हाला या चांगल्या अशा संकल्पना डोक्यात येण्यासाठी त्यांची साथ तुम्हाला आहे आणि अशाच साथ तुम्ही पुढे आणखीन चांगले चांगले प्रगती करत राहा एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे तुमचा आवडता गेम गोट्या खेळणे हा होता का लहानपणी? लहानपणी आम्ही जे खेळलोय ना ते आता मुलांना नाही का माहिती नाही. आताच्या पिढीला माहित नाही. आम्ही आता परवा असंच आम्ही दोघं अंगणात आमच्या फिरत होतो, बरोबर. तर ती गोटी मिळाली आम्हाला. तर मी हिला म्हणालो पण म्हणजे गोटी आता ह्या गोट्या किंवा आम्ही ते ढाय खेळायचो आमच्या गावात. नंतर त्या माचीसच्या हे मिळायच्या, त्या माचीच्या हे करून ते खेळायचो. खूप चांगलं म्हणजे ते नशीब आता नाहीये ते आमच्याच नशिबाला होतं आणि आम्ही खेळलो. आणि खरोखर ते गेम पण खूप सुंदर होते कारण त्यांनी व्यायाम सुद्धा व्हायचा. मैदानी खेळ होते, कबड्डी खेळायचो, खो खो खेळायचो. मुलांना ते पण खेळलं पाहिजे. ह्या वास्तविक सगळे खेळतात. ही कराटे चॅम्पियन आहे, ही तिकडे का तू पण असू दे, अगं ये ना ये. ही पण माझ्या मते काहीतरी ब्लॅक बेल्ट वगैरे तायक्वांडो मध्ये नॅशनल प्लेअर आहे. तिची बहीण आहे आणि अजून एक हिरोईन दुसरी तिकडे माझे बापली. हा, या तिघी जणी आहेत मुली. आणि मी खरं तर तिच्या आई आणि वडील दोघांचं कौतुक करेन की मुली, लोक म्हणतात मुलं पाहिजेत, पण मुलीच त्यांच्या एवढ्या खतरनाक आहेत का त्यांना मुलांची कधी जाणीव होऊन दिली नाही त्यांनी. कारण त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि अशा मुली खरोखर मी पण माझ्या मुलींसारखं त्यांना मानतो आणि असंच त्यांना कधी पण माझं सहकार्य राहील. नक्की. धन्यवाद दादा. वैशालीताई आपल्यासोबत असणार, त्यांच्याशी संवाद साधूया. अनेक वेळेला तुम्ही महिलांच्या कुठल्याही उद्योजकांची ओपनिंग केलेली आहे आम्ही असं बघितलंय. यावेळेस पहिल्यांदाच एक तरुण मुलगी आहे, तरुण मुलं आहेत, त्यांच्या उद्घाटनाप्रसंगी आलेला आहात. कसं प्रोत्साहन द्याल, काय बोलाल? मला सुद्धा खूप छान वाटतंय. चिरंजीव आणि या दीदीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण पाहत आहे ह्या क्षणाला की युवा पिढी जी आहे ही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे आणि खूप सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना इच्छुकता आहे आणि शिकून घेण्याची आणि ते पुढे करण्याची सगळं आपण बघत आहोत. आज पनवेल हायवेला असं काहीच नाहीये की जे खाण्यापासून पिण्यापासून तर आता हे खेळ पण सगळंच म्हणजे खूप छान झालेलं आहे. पनवेल हायवे या टोकापासून मॅगडीच्या तर शिरगावच्या लास्ट पर्यंत टोकापर्यंत सगळं काही झालेलं आहे. आणि आपण पाहतो की हा कात्रप एरिया खूपच डेव्हलप झालेला आहे पूर्वीपेक्षा आता. आणि खरंच मला असं वाटतंय की ह्या मुलींनी स्वतः शिक्षण घेऊन जॉबला आहेत तरी सुद्धा त्यांनी ते गेम झोनचं आज ओपनिंग होते इथे. त्यांना मनापासून माझ्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. नक्की. तुमचा आवडीचा खेळ कुठला होता लहानपणी? बालपणी कुठला खेळ जास्त आवडायचा? सगळेच खेळ आवडायचे. सगळेच आवडायचे. खूप छान. सिमरन आपल्यासोबत असणार आहे. सिमरन, सर्वप्रथम तुला खूप खूप शुभेच्छा. आणि स्पेशल म्हणजे आम्हाला तुझ्या आई वडिलांकडनं माहिती पडलं की तुम्ही दोघांनी स्वतःच्या बळावरती एवढं मोठं गेम झोन जे आहे ते उभं केलंय. काय बोलशील, कशी मेहनत राहिली? आम्ही पूर्ण हा जो सेटअप आहे तो लास्ट 1 मंथ पासून आम्ही चालू करतोय आणि बदलापूर मधला हा पहिला असा सेटअप असेल जिकडे आमचे 7 प्ले स्टेशन आहेत आणि असे आम्ही प्ले स्टेशन इथे आहे जे आम्ही व्हीआयपी रूम बनवलाय वेगळा. इथे 6 आमचे प्ले स्टेशन आहेत, प्लस ते व्हीआयपी रूम आहे. असे वेगळे आम्ही सेटअप केले आहेत. भरपूर सारे गेम्स ठेवले आहेत. आम्ही स्टार्टिंग पासून आम्ही दोघांनी खूप मेहनत करून हे पूर्ण सेटअप उभं केलंय. आम्ही सगळे यंगस्टर्सला बोलू की इथे आम्ही ऑफर्स ठेवलेत नवीन की इकडे येऊन नक्की व्हिजिट करायला. नक्कीच. तुला अनेक असे तरुण मुली बघत आहेत, मुलं बघत आहेत, ज्यांच्यासाठी तू आता कुठेतरी प्रेरणा बनते, कारण एवढ्या कमी वयामध्ये एवढी उंच झेप घेतलेली आहेस. काय सांगशील त्यांना? मी एवढंच बोलेल की स्वतःवरती तेवढा विश्वास ठेवा आणि स्वतःचे जे आयडियाज आहेत त्याच्यावरती कधी गिव्हअप करू नका आणि याच्यावर नेहमी मेहनत करा. खूप वेळेला असं बोलतात की आमच्या आई वडिलांनी आम्हाला सपोर्ट केला नाही म्हणून आम्ही काहीच करू शकलो नाही, पण तुला तसा कुठलाही सपोर्ट त्यांचा न घेता तू एवढं केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सिक्रेट आहे? सपोर्ट तर सगळ्यांचाच होता. माझे फ्रेंड्स होते, माझी फॅमिली होती, दोन्ही माझे मम्मी पप्पा जे आहेत त्यांचा पण सपोर्ट होता. इव्हन माझा जो फ्रेंड आहे त्याचा पण खूप सारा. आम्ही दोघांनी मिळून खूप मेहनत केली या गोष्टीसाठी आणि सगळ्यांचाच सपोर्ट होता. इव्हन माझे काका काकी आहे, मी त्यांना काका काकीच बोलेन कारण त्यांनी नेहमी मला सपोर्ट केला. आमच्या सगळ्या गोष्टींमध्ये नेहमी सगळे आले ते, म्हणून त्यांचा पण खूप सपोर्ट होता. नक्कीच. धन्यवाद.
जे आपल्यासोबत असणार आहे, कसं सुचलं की आपण गेम झोनच म्हणजे बेसिकली माझ्या घरी होतंय स्वतःच्या घरी, तर म्हणजे एवढा युज नाही व्हायचा. मग असं वाटलं की हे मी नाही खेळते, पण असे खूप लोक आहेत जे खेळतात आणि इंटरेस्ट असतो मुलांना. आणि कसं आहे की सगळे मुलं, लहान मुलं डायरेक्टली हे घेऊ नाही शकत, मग त्यांच्यासाठी डायरेक्टली न विकत घेता ते इथे येऊन खेळू शकतात. असं नाही की मोठी इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे त्यांना. मग अशी आयडिया होती. धन्यवाद. तर आपण आता गेम झोन बघणार आहोत. थँक्यू सो मच. तर तुम्हालाही लहानपणी कुठला गेम आवडायचा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण बघतो की ही VIP रूम आहे, कारण इथे म्हणजे तुमचा जो ग्रुप असेल, म्हणजे लहानपणीचा वगैरे ग्रुप असेल किंवा किती पार्टी असेल तुमची, तर तुम्ही किती पार्टीच्या फ्रेंड सोबत इथे येऊ शकतात आणि हा गेम जो आहे तो तुम्ही इथे फ्रेंड सर्कलमध्ये ग्रुपमध्ये खेळू शकतात. वेगळे वेगळे गेम्स आहेत, तर नक्कीच या, व्हिजिट करा. बदलापूर पूर्व गुरुकुल स्कूलच्या जवळ आपण आलेलो आहोत. मोहन हायलंड याच ठिकाणी आहे, तर इथे तुम्हाला यायचंय बदलापूर पूर्व परिसरामध्ये. बघा ही आपली गुरुकुल स्कूल आहे आणि गुरुकुल स्कूलच्या इकडे बघा, इकडे गुरुकुल स्कूल आहे आपली. आता अंधारा दिसत नाहीये, पण त्याच्या एक्झॅक्टली फ्रंटला मोहन हायलंड मध्ये तुम्हाला मिळणार आहे FPS गेमिंग झोन. आपण आता ऑफर बघूया एकदा आणि मग थांबूया. इथे ऑफर जर तुम्ही बघत असाल तर ऑफर तुम्हाला मिळतात त्या म्हणजे जर तुम्ही 3 अवर्स इथे गेम खेळला तर 1 अवर एकदम फ्री आहे, आणि जर 2 अवर्स खेळला तर तुम्हाला हाफ अवरचा गेम तोही फ्री आहे. आणि खूप काही इलेक्ट्रॉनिक्स गेम आहे तिथे. अजून महत्वाचं, ज्या वेळेला आपण हे इलेक्ट्रॉनिक्स गेम खेळतो त्यावेळेला आम्ही त्यांना पहिलेच विचारलं की डोळ्यांना वगैरे त्रास होतो का, कारण मोठी स्क्रीन असते. तर त्या स्क्रीन अशा असतात की ज्याचा डोळ्यांना त्रास होत नाही, अशी देखील त्यांनी माहिती दिली होती. तर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर या, व्हिजिट करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि उद्या संडे आहे म्हटल्यावर तुम्ही यायलाच पाहिजे. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर.